सैनिक युवा प्रतिष्ठान सोशलमध्ये काम करतो आम्ही. मोठ्या संख्येने आम्ही लोकांना एक संघ करून एक संघटन उभं केलं आहे. आणि आता भारतातलं दुर्दैव म्हणजे शिक्षणासाठी आवाज उठवावा लागतो. आमचे सोनम वांगचुक आणि आमचे परवेज सर यांनी जे आंदोलन इथे चिपळूण शहरामध्ये जे उभं केलंय, त्या आंदोलनासाठी आमच्या भीमसैनिक युवा प्रतिष्ठानतर्फे, चिपळूणतर्फे, या सर्व जिल्ह्यातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत. सध्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचं एकच ब्रीदवाक्य चालू आहे, हम करे सो कायदा. जे आम्ही म्हणू तेच त्यांनी त्यांच्या पक्षासाठी किंवा त्यांच्या हितासाठी जे निर्णय घेतील ते त्यांच्या हितासाठी असतात. सर्वसामान्य जनतेचा त्यांना काहीही देणं घेणं पडलेलं नाही. आंदोलन करणं हे लोकशाहीने दिलेला नागरिकांना अधिकार आहे. सरकार जेव्हा बेबंदशाहीने वागतं, ब्रिटिशांच्या पेक्षाही महाभयंकर असं राज्य हे सरकार चालवत आहे. शासकीय ज्या नीट परीक्षा आहेत त्या लीक करून देशांच्या मुलांच्या शिक्षणाचं अक्षरशः धिंडवडे काढणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन. आणि मी वांगचूक आहे हे सिद्ध करण्यासाठी इथला प्रत्येक नागरिक वांगचूक बनेल हे ह्या निमित्तानं यासाठी आवाज उठतोय का म्हणून सकाळी मी निघालो आणि इथं आलो. डोळ्याला पट्टी बांधून इथं उभारलो सकाळी 9 वाजता. सगळ्यात पहिला या मॅडम आल्या, त्यांनी छत्री दिली, पाण्याची बॉटल दिली, काकांनी पाणी बॉटल स्कॅनर घेऊन आले. तिकडूनची लोक खरंच मनाने मोठा आहेत. आणि हा जो बोलला होता, तो बोलला, हा बोलला, या लोकांनी जे बोलत, या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत या भावनेसाठी आम्ही सर्वजण इथे उभारलेलो आहोत. सोनम वांगचुक सरांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आम्ही इथे उभारणार. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथे उभारणार. 6 नंतर आम्ही सर्व एकत्र जमून नंतर आम्ही समारोप करणार आहे. धन्यवाद. आम्ही स्वतः विद्यार्थी आहोत, आम्हाला माहिती आहे. आम्ही पण शिक्षण घेतलंय आणि शिक्षण घेताना त्याच्या सीट्स विकल्या जातात किंवा कसे पेपर लीक होतात याचे आम्ही पण शिकार झालेलो आहोत. म्हणजे माझे मित्र असतील किंवा आता हे असतील यांना पण माहिती आहे. आणि कुणी आवाज उचलला की लगेच तो अँटी नॅशनल, लगेच तो चायनाचा एजंट, लगेच कुठल्या ना कुठल्या तरी त्याला शिक्का मारायचा. हे बंद झालं पाहिजे. आपल्याला नागरिक आहोत आपण, आपल्याला आवाज उचलण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने आवाज उचलला पाहिजे आणि काहीच चूक नाहीये. हे लोकांना आता कळून चुकलं पाहिजे की उद्या खड्ड्यांसाठी आपण आंदोलन केलं चिपळूणातल्या, तर त्याच्यासाठी पण आपण अँटी नॅशनल बनायचं का? म्हणजे प्रश्नच विचारायचे नाही. हे आपल्याकडूनच कोणतरी पुढे गेलेत ना, आपणच मतदान करून त्यांना पुढे घालवलंय ना, कुठून आकाशात त्यातले आलेले नाहीत. प्रश्न विचारा, एवढंच आहे ह्याच्यातलं. प्रश्न विचारा, अकाउंटेबिलिटी ठेवा. उद्या नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल तो आपण निवडून दिलाय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.